नागपुरातल्या अजनी पोलीस ठाणे हद्दीत हनुमान नगरातील नाझरेन चर्च समोर शुक्रवारी पहाटे एका मद्यधुंद कार चालकानं धुडगूस घातला। या अपघातात 5 जण जखमी झाले असून अनेक वाहनांना आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हनुमान नगरातील नाझरेन चर्च समोर शुक्रवारी पहाटे 4:30 वाजेदरम्यान घडली। अजनी पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अदनान अब्दुल हमीद वर्धा येथील हनुमान नगरचा रहिवासी आहे। तो आपली कार दारूच्या नशेत आणि अतिवेगात चालवत होता। चालकानं आधी एका दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दुचाकी चालक रस्त्यावर फेकला गेला। त्यानंतर कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक ऑल्टो कार, 2 मोटरसायकल, एक नाश्त्याचा स्टॉल यांना धडक देत एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मरला जाऊन धडकली। या अपघातात चालक, कारमधील आणखी 3 जण आणि बाईक चालक असे एकूण 5 जण जखमी झाले। अपघातात जवळपास 1 लाख रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। फिर्यादी शेख प्यारे बाबू मिया यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जे फिर्यादी आहेत शेख प्यारे बाबू मिया शेख यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे 623/25 कलम 281, 125, 125 अ आणि 324/4 भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायदा 184 व 185 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आणि सदर जो चालक आहे याची रक्त काढून रक्त तपासणी करून तेच रक्त सीएला पाठवून पुढील योग्य कार्यवाही व तपास करीत आहे। नागपुरात अतिवेगानं आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याच्या घटनांनी पोलिसांची चिंता वाढवली आहे। सध्या आरोपी कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे।